हे श्रेया, काय आलं? काय ग? अरे असू दे, कमी पडली मग काय आलं? होतं असं, अजून आहे 11वी 12वी आहे की पुढे. हां, तेव्हा अभ्यास चांगला कर. आता मार्क्स कमी पडले म्हणजे काय झालं काय? काय ग? तर आज लागलेला रिझल्ट थोडी ती रडायला लागली, कारण की तिला जेवढे पाहिजे होते तेवढे मार्क्स तिला मिळाले नाहीत. तर ठीक आहे ना, होतं असं, आपल्याला जेवढं पाहिजे किंवा नाही, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी तर नाही ना होत. त्याच्यामुळे आम्ही खूप खुश आहोत जे काही तिला मार्क्स मिळालेत, कारण की मेहनत घेतली होती तिने, पण त्या मानाने तिला मार्क्स मिळाले नाही जसं तिला वाटतं आहे. तर आम्ही जे काही मार्क्स तिला मिळालेले आहेत त्यात आम्ही खरंच खूप खुश आहेत. त्या मुलांना घवघवीत यश मिळालेलं आहे, त्यांच्या कष्टाचं त्यांना फळ मिळालं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि ज्या मुलांना अपयशी झालेले आहेत किंवा ज्यांना मार्क्स कमी पडलेले आहेत तर त्यांनी खचून जाऊ नका, रडू नका, कारण की ही यशाची पहिली पायरी आहे. अजून खूप पायऱ्या तुम्हाला चढायच्या आहेत आणि 10वी म्हणजे काय सर्वच नाही आहे. अजून पुढे जायचं आहे तुम्हाला, आयुष्यात खूप काही करायचं आहे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि मस्त मनसोक्त जगा, पुढे प्रयत्न करा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि सर्व पालकांना, कारण की मी पण एक आई आहे, तर पालकांनासुद्धा विनंती आहे की मुलांना ओरडण्यापेक्षा किंवा त्यांच्याशी दुसऱ्यांची तुलना करण्यापेक्षा मार्क्सची त्यांना आधार द्या, कारण की तुमचा आधारच त्यांना एक नवीन आशा किंवा उमेद देऊ शकते. ते तुम्हाला करायचं आहे आयुष्यात, त्याच्यामध्ये चांगलं फोकस करा आणि पुढे जा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण की तुमचा एक शेअर एखाद्याची नवीन उमेद जगू शकतं. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.